आखाती देशाच्या युद्धामुळे मोठ्या प्रमाणात भारतातून निर्यात ही कमी झालेली आहे। त्यामध्येच कांदे असतील, बटाटे असेल याची देखील निर्यात मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे आणि त्यामुळे याचा परिणाम म्हणजे मुंबई तसेच उपनगर आणि वाशी मार्केट या ठिकाणी कांद्याचा भाव आहे तो कमी झाल्याचा सध्या पाहायला मिळत आहे। या ठिकाणी कांद्याचा भाव आहे तो आपल्याला 18 रुपये ते 20 रुपये किलोपर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहे। गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात निर्यात आहे ती कमी झालेली आहे आणि यामुळे हे कांद्याचा साठा आपल्याकडे मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। त्यामुळे सध्या आपल्याला कांद्याचा रेट आहे तो कमी झाल्याचा पाहायला मिळतात। व्यापारी देखील आपण त्यांच्याशी बोलणार आहे। दादा, कांद्याचा रेट किती आहे, काय भाव आहे सध्या? कांदे 20 से 22 रुपये किलो आहे आता। कमी झाला कांद्याचा रेट? हो, काय कारण आहे? बाहेर युद्ध चालू आहे आता, निर्यात बाहेर जात नाहीत कांदा एक्सपोर्टला वगैरे, त्यामुळे परिणाम झालेला आहे याच्यावरती। दादा, कांद्याचा रेट 18 ते 20 रुपये पाहायला मिळतोय, मोठ्या प्रमाणात निर्यात घटली असं देखील व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। काय दिलासा आहे सध्या कांद्याचा रेट कमी आहे? थोडे कांदे मला थोडे स्वस्त वाटत आहेत, बहुतेक या युद्धाच्या परिस्थितीमुळे असेल, पण बऱ्यापैकी स्वस्त आहेत। कुठेतरी निर्यात कमी झाली आहे असाच निर्णय आहे तो पुढे देखील असावा का? बहुतेक हे जर युद्ध कंटिन्यू राहिलं तर पुन्हा कांद्यामध्ये घसरण्याची शक्यता आहे। कांद्यामध्ये काय, बाकी सगळ्या गोष्टींमध्ये घसरण्याची शक्यता आहे। परंतु कधी कधी कांदा आपल्याला पावसाळ्यात पाहायला मिळतो तो म्हणजे 100 रुपये किलोपर्यंत ते 150 रुपये किलोपर्यंत कांदा आपण पावसाळ्यामध्ये घेतो। तर काय वाटतंय, निर्यात कुठेतरी कमी झाली आहे, तर अशीच कुठे निर्यातीवरती थोडाफार अंकुश आणला तर सामान्य नागरिकांना मुंबईमध्ये दिलासा मिळेल? त्याला बऱ्याच गोष्टी आहेत, निर्यात हाच एक फॅक्टर नाही आहे, पण हां, निर्यात हा एक मेजर फॅक्टर आहे की ज्याच्यामध्ये प्राइसेस मुवमेंट होतात। थँक्यू। आपण पाहिलं तर सध्या कांद्याचे रेट आहेत ते या ठिकाणी बाजारामध्ये 18 ते 20 रुपये दराने आहेत आणि याच दराने आहे ते सर्व नागरिकांना देखील कांदे मिळतात। नागरिकांमध्ये एक उत्साह आहे कारण हे रेट आहेत ते कमी झालेले आहेत, परंतु मोठ्या प्रमाणात निर्यात कमी झाल्यामुळे मोठ्या बाजारात आहे, मोठ्या व्यापाऱ्यांमध्ये आहे ती देखील नाराजी सध्या पाहायला मिळते। परंतु सध्या आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याचा साठा आहे, त्यामुळे घाऊक बाजारात कांद्याचे दर आहे ते सध्या कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गुरवसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।